देशात बेरोजगारी आहे का? तरुण निराश आहेत का? डिग्री घेऊन मुलं घरी बसली आहेत का? सरकारी परीक्षा देताना वय संपतंय का? आणि सोशल मीडियावर आवाज उठवणारे तरुण खरंच झुरळ आहेत का? जर हे सगळं खरं असेल तर मग तयार व्हा, कारण देशात एका नव्या पक्षाचा उदय झाला आहे. कॉकरोच जनता पार्टी. होय, नाव ऐकून हसू येत असेल, पण थांबा, ही फक्त गंमत नाही, ही या पिढीची चीड आहे. ही त्या पिढीची चीड आहे जी दिवसभर लिंक्डइनवर ओपन टू वर्क ठेवून झोपते आणि रात्री इंस्टाग्रामवर मोटिवेशनल रील्स पाहत स्वतःला समजवत बसते की भाऊ काहीतरी मोठं होणार आहे. पण सकाळी उठल्यावर पुन्हा त्याच रिजेक्शन मेल्स. अनफॉर्च्युनेटली वी रिग्रेट टू इन्फॉर्म यू, देशातल्या लाखो तरुणांचं आयुष्य आता अनफॉर्च्युनेटलीमध्ये अडकलं आहे. गर्व से कहो हम कॉकरोच है. आणि आता तरुणांनी ठरवलं आहे, तुम्ही आम्हाला झुरळ म्हणणार असाल तर आम्ही त्याच नावाचा पक्ष काढू. काय आहे हा प्रकार? कोण आहे या पक्षामागे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुण या ट्रेंडशी इमोशनली कनेक्ट का होत आहेत? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा विषय फक्त उपरोधिक ट्रेंड नाही, हा देशातील फ्रस्ट्रेटेड जनरेशनचा आरसा आहे. नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहत आहात विवेक संवाद. तर हे सगळं सुरू झालं एका वक्तव्यापासून. देशाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणी दरम्यान एक विधान केलं, ज्यात त्यांनी काही तरुणांची तुलना झुरळांशी केली. त्यांचा आशय असा होता की काही बेरोजगार तरुण सोशल मीडिया आणि RTIच्या माध्यमातून फक्त टीका करत फिरतात, बस इतकंच. आणि सोशल मीडियावर आग लागली. कारण प्रश्न असा आहे, आजचा तरुण खरंच नुसता टीका करतोय की त्याच्याकडे पर्यायच उरलेला नाही? इंजिनिअरिंग केलं, MBA केलं, स्पर्धा परीक्षा दिल्या, फॉर्म भरले, फी भरली, कोचिंगला लाखो रुपये घालवले, आणि शेवटी काय? एक्झाम पोस्टपोन, पेपर लीक, रिक्रुटमेंट कॅन्सल, एक्सपिरियन्स रिक्वायर्ड. अरे, एक्सपिरियन्स मिळवायला जॉब पाहिजे आणि जॉब मिळवायला एक्सपिरियन्स. ही अशी सिस्टीम आहे की कॉकरोचवर दोनदा विचार करेल. मात्र वाद वाढल्यानंतर मुख्य न्यायमूर्तींनी त्या विधानाबाबत स्पष्टीकरणही दिलं. त्यांनी असं म्हटलं की त्यांचा उद्देश हा तरुणांचा अपमान करण्याचा नव्हता, तर काही लोक सोशल मीडियावर अर्धवट माहितीच्या आधारे संस्थांवर सतत टीका करतात, त्या प्रवृत्तींवर त्यांनी भाष्य केलं होतं. म्हणजेच त्यांचं म्हणणं असं होतं की देशात कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि फक्त नकारात्मक टीका यात फरक आहे. आता हे स्पष्टीकरण आल्यावर काहींना वाटलं वाद संपेल, पण सोशल मीडियावर उलट मोठी प्रतिक्रिया आली. कारण तरुणांचं म्हणणं एकच होतं, साहेब आम्ही टीका करतोय कारण आम्हाला त्रास होतोय, आणि त्रास होतोय कारण व्यवस्था आम्हाला सतत निराश करते. आणि मग एंट्री झाली कॉकरोच जनता पार्टीची. अभिजित दिपके नावाच्या एका मराठी तरुणाने हा उपरोधिक पक्ष सुरू केला. सुरुवातीला लोकांना वाटलं हा एखादा उपरोधिक ट्रेंड असेल, पण काही तासातच या पेजला हजारो फॉलोअर्स मिळाले आणि आता तर सोशल मीडियावर या पक्षाचा अक्षरशः स्फोट झाला आहे. इंस्टाग्रामवर तब्बल 1.5 कोटीहून अधिक फॉलोअर्स, तर Xवर लाखांमध्ये फॉलोअर्स. विशेष म्हणजे हे सगळं काही दिवसात घडलं आहे. मोठमोठ्या राजकीय पक्षांना वर्षानुवर्ष लागतात ते आकडे इथं काही दिवसात पार झाले. पण प्रश्न फॉलोअर्सचा नाही आहे, प्रश्न आहे रिॲक्शनचा. लोक एवढे जोडले का गेले? कारण हा पक्ष तरुणांच्या जखमेवर बोट ठेवतो.
वेबसाईटवर लिहिलं आहे, आळशी आणि बेरोजगारांचा आवाज. देशात पहिल्यांदाच कुणीतरी बेरोजगारांना ओपनली रिप्रेझेंटेशन दिलं आहे. बाकी पक्ष काय देतात? घोषणा, आश्वासनं, मोफत योजना आणि इलेक्शननंतर थँक्यू फॉर युअर सपोर्ट. आता काही लोक म्हणतील, अरे हे सगळं फालतूपणा आहे. हो, पहिल्या नजरेत तसं वाटतं, पण थोडं खोलात जाऊन बघा. जेव्हा एखादी पिढी उपरोधिक ट्रेंडच्या माध्यमातून बोलायला लागते, तेव्हा समजून घ्या ती थेट बोलून थकली आहे. आजचा तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही, तो उपरोधिक पोस्टच्या माध्यमातून बोलतो. कारण त्याला माहीत आहे, देशात सिरियस प्रश्नांवर कमी पण उपरोधिक ट्रेंडवर जास्त रिॲक्शन मिळतात. आणि खरं सांगायचं तर देशातील अनेक तरुणांना आज स्वतःची किंमतच उरली नाही असं वाटतं. घरात प्रेशर, नातेवाईकांचे प्रश्न, काय चाललं आहे, जॉब लागला का, किती पॅकेज आहे, आणि या सगळ्यातून तरुण मेंटली एक्झॉस्ट होतो आहे. कल्पना करा, जर खरंच कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढली तर त्यांचा जाहीरनामा काय असेल? प्रत्येक बेरोजगाराला फ्री वायफाय, इंटरव्ह्यूला गेला तर किमान चहा तरी मिळाला पाहिजे, रिजेक्शन मेलवर इमोशनल कॉम्पेन्सेशन आणि सरकारी परीक्षा वेळेत घेण्याचा मूलभूत अधिकार. अहो, आजकाल तरुणांना गव्हर्नमेंट जॉबपेक्षा एक्झाम डेटवर जास्त विश्वास वाटतो. कारण जॉब मिळेल की नाही माहीत नाही, पण एक्झाम पोस्टपोन होणार हे ऑलमोस्ट फिक्स असतं. पण या सगळ्या विनोदामागे एक गंभीर प्रश्न आहे. देशात शिक्षण आणि बेरोजगार यांचं कनेक्शन तुटत चाललं आहे का? डिग्री मिळते पण स्किल नाही, स्किल आहे पण संधी नाही, संधी आहे पण रेकमेंडेशन नाही, आणि रेकमेंडेशन असेल तर मेरिट लागत नाही. मग तरुण काय करणार? तो सोशल मीडियावर बोलेलच ना. आणि खरं सांगायचं तर सोशल मीडिया हा अनेकांसाठी फ्रस्ट्रेशन काढण्याचा एकमेव मार्ग राहिला आहे. कारण टी व्ही डिबेट्समध्ये सामान्य तरुणांना जागा नाही, राजकारणात त्यांचं रिप्रेझेंटेशन नाही, आणि सिस्टीमला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. कॉमेंट्स बघितल्या तर धक्का बसेल. लोक म्हणतात, हा पक्ष आमच्या भावना बोलतो. काही जण म्हणाले, आम्ही पण कॉक्रोच आहोत. आता हा विनोद आहे का, की व्यवस्थेविरुद्धचा राग आहे? हा मोठा प्रश्न आहे. भारतात बेरोजगारी हा फक्त आर्थिक प्रश्न नाही, तो मानसिक प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे. घरातल्या मुलाला जॉब नसेल तर त्याचा आत्मविश्वास संपतो, त्याला स्वतःची किंमत कमी वाटायला लागते, आणि समाज त्याला रोज जज करत राहतो. म्हणूनच कॉक्रोच हा शब्द तरुणांच्या मनात एवढा खोल गेला, कारण अनेकांना आधीपासूनच तसं ट्रीट केलं जात होतं. आणखीन एक मजेशीर गोष्ट, देशात मोठमोठे प्रश्न दुर्लक्षित राहतात, पण एखादा भन्नाट उपरोधिक ट्रेंड आला की मीडिया लगेच जागा होतो. कारण आज अटेन्शन इकॉनॉमी चालते. ज्याच्याकडे नॅरेटिव्ह तयार करण्याची ताकद आहे त्याच्याकडे चर्चा वळवण्याची ताकद आहे. पण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, देशातला तरुण आळशी नाही, तो थकलेला आहे. रिपीटेड फेल्युअर्स, रिपीटेड डिसअपॉइंटमेंट्स, रिपीटेड वेटिंग, आणि तो इमोशनली एक्झॉस्ट झाला आहे. आणि म्हणूनच कदाचित त्याला कॉक्रोच जनता पार्टीमध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन दिसतं आहे. आता हा ट्रेंड किती दिवसात संपेल, की खरंच एखाद्या मोठ्या डिजिटल आंदोलनात बदलेल, हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की, देशातला तरुण आता सायलेंट राहायला तयार नाही. तुम्हाला काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टी हा फक्त उपरोधिक ट्रेंड आहे की व्यवस्थेला दिलेला डिजिटल इशारा? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत म्हणा, गर्व से कहो हम कॉक्रोच है.